लोकसभा निवडणुकीसंदर्भातील निर्णय महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून घेतील. नेत्यांचा आदेश अंतिम मानून कार्यकर्त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत एकजुटीनं काम करून महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी करण्यासाठी प्रयत्न करा, असं आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी केलंय. कोल्हापुरात आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट रोहिणी खडसे आज कोल्हापूर दौऱ्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन केलं. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील आणि जो उमेदवार देतील त्याच्या पाठीशी राहा आणि राष्ट्रवादी महिला संघटन बळकट करून केंद्र आणि राज्यातील सरकार उलथवून लावण्यासाठी सज्ज व्हा, असं आवाहन ॲडव्होकेट रोहिणी खडसे यांनी केलं. मोदी सरकार सर्व पातळीवर अपयशी ठरलं असून केवळ ईडीसारख्या सरकारी यंत्रणांचा गैरवापर करून केंद्र सरकार चुकीच्या पद्धतीनं राजकारण करतंय. मात्र जनता कदापि पुन्हा त्यांना संधी देणार नाही, असं त्यांनी यावेळी सांगितलं. या मेळाव्याला कविता म्हेत्रे, भावना घाणेकर, जिल्हाध्यक्ष व्ही पाटील, महिला आघाडीच्या अश्विनी माने, पद्मजा तिवले, अवंतिका माने, सरोजिनी जाधव, सुचित्रा पडवळ, उर्मिला जाधव, प्रियदर्शनी बेंडगे, सुलोचना पाटील, शर्मिला सावंत, स्नेह देसाई यांच्यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या.